जय श्रीराम. आपण गेले 39 दिवसांचं जे प्रवचनांचं वाचन केलेलं आहे, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी जी नामाची महती सांगितलेली आहे, त्या नामाच्या महतीचं जे प्रवचनांचं पुस्तक आहे, त्या पुस्तकाचंच आपण वाचन केलं आणि 39 दिवसानंतरच्या वाचनानंतरचा आज 40व्या दिवसाचं हे वाचनाचं पान आहे. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांना माहीत नसेल, त्यांच्याकरता ब्रह्मचैतन्य गोंदवले महाराज हे गोंदवले सातारा महाराष्ट्रातील मोठे संत, ज्यांनी रामनामाचा जप केला आणि रामाच्या नावाचा किंवा त्यांच्या जीवनाची सगळी महती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. त्यांनी या 365 दिवसांच्या प्रवचनामध्ये नामाचं महत्व काय, नाव कोणी घ्यावं, कधी घ्यावं, कुठे घ्यावं, का घ्यावं, कसं घ्यावं, ह्याची संपूर्ण माहिती या प्रवचनांमध्ये दिलेली आहे. एका दिवसाकरता एक प्रवचन हे तुम्ही एका वर्षामध्ये 365 प्रवचन वाचू शकतात आणि एक प्रवचन वाचायला साधारण 3-4 मिनिटं, स्लो असेल तर 5-6 मिनिट्स म्हणजे 5-6 मिनिटं देखील लागू शकतात. आणि प्रवचन जर तुम्हाला वाचता येत नसेल, जर फिजिकल पुस्तक नसेल, तर ऑनलाईन ऑप्शन पण अवेलेबल फ्री ऑफ कॉस्ट. मी सगळ्या गोष्टींची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा माझ्या कमेंटमध्ये पण तुम्हाला मिळेलच. जुनी जेवढी वाचन झालेले आहेत, त्या सगळ्या वाचन सेवेचं दिवसागणिक तुम्हाला रेकॉर्डिंगचं इन्फॉर्मेशन पण मिळेल फ्री ऑफ कॉस्ट वाचायला. आणि ज्यांना वाचता येत नाही, की ज्यांना वाचायला जमत नाही, की ज्यांना वाचायला वेळ नाहीये, त्यांनी श्रवण केलं तरी पण तुम्हाला या सगळ्या गोष्टींची माहिती समजू शकेल. आजचा हे दिवस आहे 40व्या दिवसाचं वाचन. नित्यनेम करणे म्हणजे काय? असं याचं शीर्षक आहे. नित्यनेम करणे म्हणजे सर्व काळ नित्यत राहणे. आपण मुळात स्वतःच नित्य असून अनित्यत राहिलो आहोत. नित्य जो परमात्मा, त्याला विसरून विषय जे अनित्य आहेत त्यात पडल्यामुळे आपल्याला त्याची आठवण होत नाही. याची ज्यामुळे आठवण होईल असं जे करणे त्याला नित्यनेम म्हणतात. म्हणजे आपण संसारी लोक आहोत. त्या संसारी लोकांना संसारामध्ये बऱ्याचशा गोष्टी कराव्या लागतात. मग आपल्याला त्या परमात्म्याची ओळख राहत नाही किंवा आपण त्याला विसरायला लागतो आणि म्हणूनच अशा प्रकारची आपण जी नामस्मरण करतो, की देवाचं पुस्तक वाचतो, की चांगल्या गोष्टी ऐकतो, हे म्हणजेच नित्यनेम. पण ते नित्य नेम म्हणजे रोज करायला पाहिजे, नित्य नियमाने करायला पाहिजे. जो अखंड नामस्मरण करतो, तो नेहमीच नित्यनेमात असतो. नित्यनेम खरा कोणी केला असेल तर तो परमानंद बुवांनीच. आपल्याला सदा नामात कसे राहता येईल, नामात कसे राहता येईल, हे आपण याचा विचार करावा. म्हणजे मुळात आपण नामस्मरण करावं हे महत्वाचं आहे. पण नेहमीच नामस्मरण करावं हे फार महत्वाचं आहे. आता याकरता गुरुआज्ञा प्रमाण मानणे हेच खरे साधन आहे. गुरु सांगेल तोच नित्य नियम. त्याला शरण जावे. रोज थोडे वाचन, त्यानंतर मनन, मननानंतर त्याप्रमाणे आचरण आणि शेवटी गुरुस अनन्य शरण. हाच साधकांचा साधनक्रम आहे आणि हाच याचं नित्यनेमी देखील आहे. म्हणजे गुरूंनी दिलेलं नाव घ्यावं, की गुरूंनी जे सांगितलं आहे साधन तेच करावं. मग त्यांनी सांगितलं, की 108 वेळा नाव घ्यावं. त्यांनी जे नाव सांगितलं असेल तेच नाव घ्यायचं. त्याच्यानंतर रोज त्यांनी दिलेल्या गोष्टींचं वाचन करावं. वाचन केल्यानंतर मनन करावं. म्हणजे आपण त्या गोष्टी डोळे मिटून किंवा आठवून बघाव्यात, की आपल्याला काही समजलेलं आहे की नाही? काही प्रश्न आहेत का? आणि ते झाल्यानंतर त्याप्रमाणे आचरण देखील करावं. आता आचरण ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. जर तुम्ही सगळ्या गोष्टी केल्या आणि आचरणच त्याप्रमाणे ठेवलं नाही, तर सगळं व्यर्थ आहे. आणि गुरूंना अनन्य शरण जाणं म्हणजे त्यांनी सांगितलेल्या मार्गावरती कुठच्याही प्रकारचं
कुठच्या प्रकारची शंका घेऊ नये. असं जर केलं, तर हाच तुमचा नित्यनेम आहे, असं महाराज सांगतात. आपल्या आयुष्यात जसजसे वाढत जाईल, तसतशी साधकांची भगवंताला भेटण्याची उत्सुकता वाढत गेली पाहिजे. केवळ नियम आहे म्हणून करू नये. साधकाने कोणतीही गोष्ट मनापासून करायला शिकावे. साशंक वृत्तीने परमात्मात बिघडते ध्यानात यावं. म्हणजे आपल्याला त्याच्यावरती शंका नसावी, पूर्णपणे शुद्ध असावी. श्रद्धा हे परमार्थाचे मुख्य भांडवल होय. समाधान हेच सर्वस्व आहे, अशी श्रद्धा ठेवावी. ज्याप्रमाणे थर्मामीटरने आपण ताप आपल्याला पाहता येतो, त्याचप्रमाणे साधन करताना आपल्याला समाधान किती झाले आहे, हे पाहिले पाहिजे. साधकाने जगातले दोष पाहू नयेत, कारण त्या दोषांचे बीज आपल्यामध्येच असते. म्हणजे लोकांमध्ये दोष शोधू नये. जे आपल्याला ते दिसतात अर्थात ते दोष आपल्यामध्ये असतात. लोके क्षणा मान फारच घातक आहेत. मोठे मोठे साधक सुद्धा त्याच्यापायी अधोगतीला जातात. तसेच पैसा आणि कामवासना यांच्या मर्यादा ओलांडण्यामुळे मोठी मोठी साधने ही जी मोठं साधने लोक सुद्धा भगवंताच्या जवळ येऊन घसरतात. म्हणजे तुम्ही भगवंताच्या जवळ गेलात किंवा गुरूच्या जवळ गेलात, पण तुम्ही पैसा आणि कामवासना याच्यामध्ये अडकलात. पैसा डेफिनेटली कमावलाच पाहिजे, पण सतत पैशाच्या मागे लागून सगळ्या गोष्टी बाजूला सोडून फक्त पैसा आहे की पैसा ह्याच्यावरतीच फोकस्ड होऊ नये. आणि लोक मला मान देतात किंवा लोक मला मोठेपणा देतात, या अहंकारामध्ये, या गुरमीमध्ये देखील राहू नये, हे महाराज सांगतात. जगातले हे सर्व पाश ज्याला आपल्याला बंधनात पाडतात, भगवंताचा पाश हाच खरा पाश. तोच आपल्याला सर्वसाधारण किंवा बंधनांपासून मुक्त करून शाश्वत समाधानाचा लाभ मिळवून देतो. म्हणजे भगवंताचं नाव करायला घेतल्यानंतर आपल्याला काहीच करायची गरज नाही. ते सगळेच पाश ह्याच्यातून निघून जातात. जगाच्या मान अपमानाला कधी बोलू नये. पैसा आणि कामाचा याच्यापेक्षा मान हा ध्येयबुद्धीला जास्त चिटकू नये. तिथे अगदीच सावध असावे. जिथे आपल्याला मान मिळण्याचा संभव आहे, तिथे जायचे टाळावे. टाळणे शक्य नसेल, तर ते भगवंताचे देणे आहेत, असं मनापासून समजावे. म्हणजे मान ह्याच्यापासून दूर राहावं. लोकांनी मान दिला तर तो त्याच्या इच्छेने मिळालेला आहे. ते सगळं त्याच्या चरणी वाहून न्यावं. म्हणजे आपल्याला अहंकार होत नाही, आपल्याला गर्व होत नाही. जो खरा मोठा असतो तो कधी मानाची इच्छा धरत नाही आणि मान त्याच्याकडे आला तर त्याची क्षिती बाळगत नाही. आपल्याला मान आवडतो का ते पाहावे, म्हणजे त्यावरून आपल्या अंगी खरे मोठेपणा किती आहे, हे आपल्याला कळेल. जाता येता देवाला नमस्कार करावा, राम-राम म्हणावे. भगवंताचे प्रेम एकदा लागले, की ते पुन्हा सुटणार नाही. म्हणजे भगवंताच्या नावाची आपल्याला गोडी निर्माण झाली पाहिजे. ते नाव श्रद्धेने घेतलं पाहिजे. आणि नित्यनेम हे सगळ्यात महत्त्वाचं. शेवटचं वाक्य, भगवंताचा पाश हा पाशच खरा, पण तो आपल्याला बंधनापासून मुक्त करतो. म्हणजे याच्यातून आपल्याला हेच समजलंय, नित्यनेम करणं फार महत्त्वाचं आहे. नित्यनेम करताना म्हणजे सद्गुरूंवरती विश्वास ठेवा. त्यांनी जी सेवा दिली ती करावी. त्यांनी जे सांगितले त्याचं पूर्ण पालन करावं. त्यांच्या पुस्तकांची किंवा त्यांनी दिलेल्या सांगितलेल्या पुस्तकाची साहित्याची वाचन करावं. त्याचं मनन करावं. ते आचरणात आणावं आणि ते सगळं करत असताना त्यांच्यावरती अपार श्रद्धा ठेवावी. कोणत्या प्रकारची शंका घेऊ नये. हेच या नित्यसेवेचं मर्म आहे. आता आपण 11 वेळेला श्रीरामाच्या नावाचा जप करूया. श्रीराम, 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 श्रीराम. धन्यवाद. हे 40व्या दिवसाचं जे वाचन झालं, त्याचं तुम्ही श्रवण केल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. तुमचा उरलेला दिवस हा असाच सुखी, आनंदी आणि आरोग्यपूर्ण जावो, हीच श्रीरामचरणी इच्छा व्यक्त करतो आणि आता इथेच थांबवतो.